या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास का करू नये अशा अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती वजा सूचना त्या ठिकाणी गेल्या. आणि हे सर्व अभिनंदन होत असताना आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी मला एकदा दोनदा तीनदा विचारलं, तुम्ही प्रकल्पस्थ आहात ना? मी छाती बडून सांगेन किंवा किती जोराने तुम्हाला ऐकायला तेवढ्याने सांगेल, हो मी प्रकल्पस्थ आहे. परंतु जेवढ्या पोट तिडकीनं तुम्ही मला विचारलं, थोडस जेव्हा त्या बारवी डॅमच्या उंची वाढवताना तिथले प्रकल्पग्रस्त या महानगरपालिकेत बिना कायदा बिना नियमावली कुठलीच जी बिंदू नामावली काही न पाहता आमच्या त्या प्रशासकीय कार्यकाळात लादले, तेव्हा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी पोटतिडकीनं तुम्ही बोलला असतात ना, हो मी प्रकल्पग्रस्त आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तेव्हा बरं वाटलं असतं. आणि जेव्हा मी बोलत असताना त्यांचा जर काय असेल आक्षेप ना, त्यांना विचारून बोलून ते काय हरकत नाही. ऑर्डर. महापौर महोदया, कुठला विषय कुठं नेतायत? देसाईनं गप्प बसवलं. सन्माननीय सदस्य, आपण विषयावर बोला. भरतीचा बिंदू नामावली किंवा याचा हा विषय नाहीये. मी विषयावर बोलतोय, मिरची लागली विषयावर बोलतोय. सन्माननीय सदस्य, शब्द वापरतात. तुम्ही मला विचारलत ना, हो हो मग मी तुम्हाला उत्तर द्यायला हो, बांधिलंय. बोललं ना, बोललं. झोपडपट्टीचा विषय चालू आहे. हो, झोपडपट्टीचा विषय असेल, प्रकल्पग्रस्तांचा विषय कोणी काढला? मी. मग तुम्ही कसं विषयांतर केलं? का नाही काढू शकत? मग तुम्ही काढलं अरे, नाही तर कसं विषयांतर झालं? प्रकल्पग्रस्त इथले का झोपले मग मी का? काय विषयांतर सन्माननीय केलं? सदस्य, मी काय अहो, केलं? कामगारांचा विषय अरे, आहे मी ना, प्रकल्पग्रस्त आहे, येऊ तुम्ही शकतो. सांगायची गरज नाही. आपण जो विषय काढला त्याला तो उत्तर देत कसा आहे. काय अभिनंदन वाट केलं. लावली तुम्ही प्रकल्पग्रस्तांची. तुम्ही मग? सांगाल काय? निर्णय आला जेव्हा इथं 54 जणांचा कोणी नाही भांडलं, नाईक साहेब भांडलेत. आज एवढ्या विषय प्रकल्पग्रस्तांना कुठला? न्याय देण्याकरिता विषय कुठं अंतिम नेला? स्वरूपात बारवे निर्णय डॅमला. केलाय. या सभागृहाच्या अगोदर प्रशासकीय कार्यकाळ होता आणि तो कोणाच्या अखत्यारीत चालत होता प्रशासक, हे दुनियाला माहित आहे. तेव्हा प्रकल्पग्रस्तांसाठी कोणी भांडलं असतं ना, आनंद वाटला असता. 54 जण लादल्यावर आपल्यावर अर्ध्या बाजूचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला. त्या बाजूचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला. तुम्हाला कोणी अडवलं आणि होतं? कुठल्या हक्काने सांगतात प्रकल्पग्रस्त? कोणी अडवलं अरे, होतं? लाज कोणी वाटली पाहिजे अडवलं तुम्हाला. होतं? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना घेतलं होतं तुम्ही. सन्माननीय सदस्य, आपण शब्दवादी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आमदार म्हणून बोले. आमदार म्हणून बोले. कुठल्या? काय नाही कुठले आमदार म्हणून काय केलं तुम्ही? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सन्माननीय सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य, मी त्याला आदेशित करतो, त्याला मी शब्द मागे काय घ्या. बोलताना प्रकल्पग्रस्तांसाठी बोलायचं. शेपटी घालायची नाही तेव्हा. मला 25 वर्ष इथे भरायला मग प्रकल्पग्रस्त लाज वाटायला नाही लाज. सन्माननीय सदस्य, प्रकल्पग्रस्त लाज वाटतात. म्हणजे काय? बोलत नाही म्हणून आम्ही म्हणजे सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य सुरेश पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर, आपण दोघे समाज तुम्हाला 60 टन का 5 टन काढले असेल अजून बाकी आहे. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या. सन्माननीय सदस्य सुरेश पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी, आपण दोघेही जे शब्द वापरतात त्यांची करते मी. ज्यांनी खाली चोरून आणल्या. मग तुम्ही 25 वर्ष घेत नाही, किती प्रकल्प आहेत? अरे, पालिकेत हो, लाज वाटायला पाहिजे. साहेब. मग असं बोलायला हे पाहिजे बघा, का? महानगरपालिकेचा काय बोलताय? आता हे जाम काय- प्राधिकरण काय तुम्ही बोलताय? वापरलाय. काय अरे, सिडकोमध्ये? 30 वर्ष 25 वर्ष अरे 15 वर्ष आमदार ना. 25 सिडकोमध्ये किती लागले? त्याचसाठी तुम्हाला घरी मग बसवलं. सामान शिकवता काय? आम्ही बोलत नाही, आम्ही सन्मान करतो. सन्माननीय सदस्य, आम्ही आपण सन्मान ठेवतो. आम्ही कधी अपशब्द वापरत नाही. त्यांचा सुद्धा कसला मान- अपशब्द? सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे, सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय सदस्य द्वारकानाथजी भोईर, आपण दोघेही जे शब्द वापरले, लाच काढणे, मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, त्यांनी वापरलेले आहेत, तर ते शब्द महापौर महोदय, आपण पण मी लाज बोललात. काढली नाही. मी त्यांनी जो शब्द वापरला तो सांगितला.
आणि मी शब्द मागे घ्यायला तयार आहे पण त्यांनी घ्यावा. तेही तुम्ही तो शब्द मागे घ्या आणि बोला. हे बघा मी सांगतो सन्माननीय- या सभागृहात मी ऐका, या ऐका. बाबर महोदय, ऐका, सभागृहात एक कोणाला मिनिट. लाज वाटले शब्द काढला तो मागे घेतो, परंतु बाबर महोदय, प्रकरणग्रस्तांवर जो अन्याय केलाय त्यांनी शब्द त्या मागे 54 जणांना घेतला घेऊन- मी आणि पण मागे घेतो मी पण मागे घेतो. मागे घेतलं मग बसा आता. आणि सन्माननीय शिवराम पाटीलजी, आपण ज्येष्ठ आहात, आपण प्रकल्पग्रस्तांचा जेव्हा विषय घेतला तेव्हा मी आपल्याला थांबू शकत होते की विषयांतर होतोय, पण आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी बोलली नाही. मग त्या गोष्टीला उत्तर एखादा सदस्य देतोय तर आपल्याला राग नाही यायला या पाहिजे. झोपडपट्ट्यामुळे प्रकरग्रस्तांच्या जमिनीवर बसलेले आहेत, त्यांचा कोणी विचार करत नाही, फक्त वरच्या लेवलने विचार होतोय. पण हे काय आपण- चुकीचं नाही माझं, आपण दुसऱ्या हे सदस्य चुकीचं नाही. मग त्या गोष्टीचं इथे उत्तर कोणीतरी देणारच ना. प्रकरग्रस्तांचं आहे. कसं बोला.